हॅलो फ्रेंड, दिस इज रोहिणी शिंदेज व्लॉग आणि आज आपण हेअर ॲसेसरीज बघणार आहोत. मग तुमच्या फंक्शनसाठी असेल, वेडिंगसाठी असेल, एखाद्या फेस्टिवलसाठी असेल, त्याचबरोबर ब्राईडसाठी असेल, तर आपल्याला हेअर ॲसेसरीज लागतेच. आणि रेडी टू वेअरसाठी आत्ता खूप जास्त आपल्याला कलेक्शन बघायला भेटते, त्याचबरोबर अफोर्डेबल प्राईस रेंजमध्ये. हो, तर मी आज आलेली आहे पुणे येथील तुळशीबागमध्ये, जेथे की खूप छान मला असे कलेक्शन दिसले आणि विचार केला तुमच्याशी शेअर करावा. आणि एक्झॅक्ट ॲड्रेस सांगायचं झालं तर तुळशीबागमध्ये अनुराग शॉप आहे. त्याच्यापासून फक्त 2 मीटर अंतरावरती हे दोन सलग शॉप आहेत. ते तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि लुक ॲट दिस प्राइस बोलला तर ₹50 पासून स्टार्ट रेंज आहे. मग ₹150, 200, ₹250. आणि लुक ॲट दिस सगळेच पण इझी लावण्यासाठी आहेत आणि इझी टू वेअर आहेत थोडक्यात. आणि त्याच्यामध्ये कलरही आहेत. मग ब्राऊन कलरमध्ये घ्या, ब्लॅक कलरमध्ये घ्या, मग अशा क्लिपमध्ये आहेत. तुम्ही डायरेक्ट तुमचे थिक जरी हेअर असतील, अदरवाईज थिन असतील, दोन्हीलाही बसू शकतं, कारण की साईज पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, छोटे बन, मोठे बन. आणि हायलाइटमध्येही आहेत. मग तुम्हाला ब्राऊनमध्येही तुम्ही घेऊ शकता, ब्लॅक कलरमध्येही घेऊ शकता. त्याचबरोबर मिक्समध्ये हवं असेल तुम्हाला ब्लॅक आणि हायलाइटमध्ये, जसं आपला गोल्डन कलर वगैरे त्याच्यामध्येही आहेत. लुक ॲट दिस इथे बघू शकता क्लिप क्लचरमध्ये, जे की रेडी टू वेअरच आहे हे डायरेक्टली लावण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला हेअर एक्सटेन्शनही पुढे दाखवते मी, तेही तुम्ही बघा. तेही खूप इझी लावण्यामध्ये आपल्याला वेअर करण्यासाठी होते. आणि वॉशेबलही आहे ते. वॉशेबलही म्हणजे वॉशही करून तुम्ही नंतरही तुम्ही रियूज करू शकता. लुक ॲट दिस. आणि ह्याच्यामध्ये हायलाइटमध्येही आहेत. हा जो मी कलर घेतला हा ब्राऊनमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॅकमध्येही भेटून जाईल. हायलाइटमध्ये हवं असेल तुम्हाला ब्लॅक आणि गोल्डन मिक्स, तोही तिथे अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे हेअर ॲसेसरीज बघू शकता. लुक ॲट दिस फ्लॉवरमध्ये. मग हे 120 पासून प्राइस रेंज सुरू होती. फ्लॉवरमध्ये आपल्या गुलाबाचे जे फ्लॉवर असतात त्याच्यामध्ये. त्याचबरोबर ते वेगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा होते, मोगऱ्याची फुले असतील आपले. त्याचबरोबर ती इथे एक बघू शकता. लुक ॲट दिस. हे पण खूप सुंदर वाढवलं. ₹120 ह्याची प्राइस आहे. 120 ₹150 म्हणजे ₹130 ते ₹150 अशी प्राइस रेंज होती तिथे. आणि सगळीकडे हेच रेंज आहेत, पण मला इथे जास्त कलेक्शन छान बघायला भेटले. एकाच ठिकाणी तुम्हाला बन पण भेटून जातील, हेअर ॲसेसरीजही भेटून जातील आणि त्याचबरोबर हेअर एक्सटेन्शनही भेटून जातील, असे शॉप आहे. त्याचबरोबर हळदीची त्यांच्याकडे ज्वेलरीही आहे होती, म्हणजे बघायला मला भेटली. तीही तुम्ही इथे परचेस करू शकता एखाद्या ब्राईडसाठी. आणि लुक ॲट दिस, ही क्लिपवाली होती हेअर ॲसेसरीज. डायरेक्ट तुम्ही बन एखादा घातल्यानंतर त्याला डायरेक्टली लावण्यासाठी, म्हणजे छोटासा बन असेल, आपण हेअर ॲसेसरी अटॅच करतो त्या टाईपमध्ये होती. तीही खूप छान वाटत होती. आणि इथे बघू शकता अगेन मी फ्लॉवर्समध्ये बघत आहे. रोज फ्लॉवर्समध्ये खूप छान वाटतात. एकदम फ्रेशमध्ये होते. अजिबात असे डल वगैरे दिसणारे नाही. सगळीच फ्रेश ॲसेसरीज होती. आणि खूप छान वाटत होती. अशी अफोर्डेबल प्राइस रेंज ही होती. आणि इथे मी वेणीमध्येही बघितलं, म्हणजे हेअर एक्सटेन्शनच आहे ते. वेणी पुढे दाखवते तुम्हाला, हेअर एक्सटेन्शनच होते हे. फक्त कलरमध्ये होते, जे की वेगवेगळ्या कलरमध्ये. ही क्लचरवाली आहे, मी आधी दाखवली त्याच्यातली ही शॉर्टवाली आहे. ही जास्त लाँगमध्ये. आणि ह्याची रेंज 200-250 हेच होती. लुक ॲट दिस. जसं की मी तुम्हाला बोलले, ह्याच्यामध्ये पण आहे, म्हणजे हायलाइटमध्ये तुम्हालाही भेटून जाईल. आणि इथे बघू शकता गोल्डन आणि ब्राऊन कलर मिक्स होता हायलाइटमध्ये. डायरेक्टली तुमचे जर थिन हेअर असतील तर पार्टिशन करून लावण्यासाठी ती येते. त्याचबरोबर ती तुम्ही इथे बघू शकता. जसं की तुम्हाला बोलले, हळदीसाठीही तुम्हाला इथे ज्वेलरी भेटून जाईल आणि तीही आहे. आणि खूप छान अशी त्यांच्याकडे होती. फ्रेश असे कलर होते. इथे बघू शकता फ्लॉवरमध्ये अगेन हेअर ॲसेसरीज बघत आहे आणि ही खूप सुंदर होती. एक ₹80 ते ₹100 प्राइस होती ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये ही फ्रेश कलरमध्ये असे ॲसेसरीज होती. व्हाईटमध्ये, पिंक कलरमध्ये, रेड कलरमध्ये. आणि हे वरती जे बन दाखवते हे ब्रायडलसाठी होते. 350-300च्या रेंजमध्ये. आणि खूप सुंदर त्याची डिझाईन होती. मग स्टोनमध्ये लावलेले असे आणि साईडून फ्लॉवर्समध्ये, म्हणजे हेवीमध्ये होते. सो त्यामुळे त्याची प्राइस ₹300-350 होती. पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता. बार्गेनिंग होत आहे तिथे. असंही नाही की आहे त्याच प्राइसमध्ये, मी बोलते त्याच प्राइसमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि त्याचबरोबर ती तुम्ही इथे बघू शकता, जर तुम्हाला असे वेण्यांमध्ये हवे असेल, जसं की मी तुम्हाला बोलले पुढे दाखवते, इथे बघू शकता हेही तुम्हाला भेटून जाईल. कलरमध्ये हवं असेल तर कलरमध्येही भेटून जाईल. आणि लुक ॲट दिस वेणी, जी की आपल्याला ब्राईडसाठी लागतील लॉंगमध्ये. त्याची काय आणि प्राइस आहे? ह्याच्यावरती स्टोनचं काम केलेलं आहे आणि फुल तुम्ही अटॅच डायरेक्टली करू शकता.
एखादी ऑलरेडी त्याच्यावरती डिझाईन असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली अटॅच केली, फक्त गजरे जरी सोडले तर तेही जाऊ शकते. मग तुम्ही एखाद्या फंक्शन असेल, वेडिंगसाठी असेल, तुम्हाला तुमच्यासाठी घ्यायचे असेल, अदरवाईज ब्राईडसाठी घ्यायचे असेल तरीही तुम्ही इथे व्हिजिट करू शकता, घेऊ शकता. प्लेनमध्ये हवं असेल तर प्लेनमध्येही आहे सिंगलमध्ये घेण्यासाठी, आणि तशी अटॅचमध्ये हवी असेल तीही अवेलेबल आहे. आणि जिथे की इथे एक बन बघू शकता, लुक ॲट दिस, जी की मी 300 बोलली, कारण की फुल वर्क केलेले त्याच्यावरती काम आहे, थोडक्यात भरलेले आहे जास्त फ्लॉवर्सने. सो त्यामुळे त्याची रेंज ती होती, पण मला पर्सनली खूप जास्त आवडले ते. एकदा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काही हरकत नाही आहे, कारण की आपण घेतल्यानंतर ते आपल्याला प्रत्येक फंक्शनला यूज होते, आपण रियूज करतोच, आणि ते लागतातच फंक्शनसाठी, फेस्टिवलसाठी, वेडिंगसाठी ऑब्व्हियसली. आणि इझी आहे, पटकन होऊन जातं. एखादी हेअरस्टाईल करायची म्हटलं तर ती फक्त आपल्याला भैया काय प्राइस आहे याची? भैया प्राइस काय याची? आणि हे वाले दोन्ही सेम रेटचे, आणि हे वाले लावायचे पण आहे. ओके, 100 रुपये. वाव. नक्की दिले दादा. हा फ्रेंच रोल आहे ना, साधा वाला दाखवा ना. हे व्हाईट वाला फुल नकोय का? हे असलं म्हणणं Look at this. ह्याची काय प्राइस आहे भैया ह्याची? असं मस्त म्हणते. वाव, 150, 150 रुपये. फ्लॉवरची डिझाईन मला खूप जास्त, लुक ॲट दिस, हा एक खूप छान वाटत होता. असं घातल्यानंतर तुम्हाला वेअर केल्यानंतर वाटणारही नाही केसांमध्ये की आपण थोडक्यात बन लावलेला आहे असं वाटेल, एखादी आपण हेअरस्टाईलच केलेली आहे थोडक्यात असं वाटेल. आणि हे भैया बघून घेऊ शकता, आणि त्यांच्या ह्याच्यावरती नक्की तुम्ही स्टॉलवरती नक्की व्हिजिट करू शकता. लुक ॲट दिस. त्यांच्याकडेही जसं की तुम्हाला बोलली ज्वेलरी आहे हळदीची, दोन्ही ठिकाणी होती, आणि एक सेम ही प्राइस आहे, असं नाही की वेगळी. 120 150च्या रेंजमध्ये सगळीकडे प्राइस होती. पण ह्यांच्याकडे मला ह्याची आपली हेअर ॲसेसरीची थोडीशी व्हरायटी जास्त बघायला भेटली, ती खूप छान होती. फ्लॉवर्स असे फ्रेश होते, आणि बन ॲज इट इज आहेत जे आधी बघितले, सेम ॲज इट इज इकडे बघायला भेटले. आणि ह्याच्यामध्ये ही साईज मोठी होती, छोटी होती. 50 पासून स्टार्ट आहे. तुम्हाला नॉर्मली असा हवा असेल क्लचरवाला तो हे आहे. ह्याच्यामध्ये मोठी साईज होती, कोणाची जर थिक हेअर असतील आणि त्यांच्यासाठी शॉर्ट नाही बन पुरत, तर त्यांच्यासाठी मोठी साईज ही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर ती तुम्ही इथे बघू शकता, ही क्लचरमध्येही आहे, जसं की मी तुम्हाला बोलले क्लचरमध्येही आहे तिथे. आणि हे फ्लॉवर्समध्ये बघू शकता, लुक ॲट दिस. फ्लॉवर्समध्येही खूप छान वाटत होती, सेम ॲज इट इज 120 रुपीज, 150 रुपीज अशामध्ये. पण हे खूप छान वाटत होते, फ्लॉवरवाले बन हे खूपच सुंदर वाटत होते. तुम्हाला एखाद्या साऊथ इंडियन लुकवरती जाऊ शकते. आपली कोणताही फेस्टिवल असेल, संक्रांत असेल, कारण की पाडवा असेल, प्रत्येक सणाला आपल्याला हेअरस्टाईल अशी लागतेच, आणि छान वाटते मग असं नऊवारी वगैरे घातल्यानंतर त्याच्यावरती जाण्यासाठी. नॉर्मली बाकीचे तुम्ही बन घेतले तरी चालतील, आणि हेअर ॲसेसरीज जरी असे घेतले, फक्त बन घालून फक्त साईटून जरी लावले तरीही छान वाटेल. तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. अजून एकदा तुम्हाला ॲड्रेस सांगते, पुणे तुळशीबाग अनुरागपासून फक्त 1-2 मिनिटाच्या अंतरावरती समोरच हे 2 स्टॉल आहेत, आणि तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता. तुम्हीही घेऊ शकता आणि तुमच्या फ्रेंड्सनाही सजेस्ट करू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि इथे एक बघू शकता तुम्ही, हे फक्त अटॅच करण्यासाठी आहे पाठीमागे, आणि ह्याच्यामध्ये ही कलरमध्ये होते, ब्राऊन कलर, ब्लॅक कलर. आणि लुक ॲट दिस, खूप छान वाटत होते. आणि हे आपले फक्त वेणीसाठी एक्स्ट्रा ॲड करण्यासाठी, जर तुम्हाला थिकमध्ये हवे असेल तर त्याच्यामध्ये होते, आणि त्याच्यामध्येही कलरमध्ये भेटून जात होते. मग ब्राऊन कलरमध्ये असेल, ब्लॅक कलरमध्ये असेल, गोल्डन कलरमध्ये असेल, त्याच्यामध्येही कलर अवेलेबल होते. आणि लुक ॲट धिस बन. बन मी अजून एकदा तुम्हाला दाखवते. बनमध्ये खूप जास्त, आणि इथे एक भैय्याकडून मी हेअर एक्सटेन्शन घेतले त्यांच्याकडून, कारण की त्यांच्याकडे पण हेअर एक्सटेन्शनची क्वालिटी चांगली होती. तीही बघावी लागते, कारण काही-काही ठिकाणी खूप लो असते आणि असं वाटतं डुप्लिकेट हेअर लावल्यासारखे, कारण की ते ह्याच्यामध्ये येतात, सिंथेटिकमध्ये असतात ॲक्चुअली. पण हे त्यांच्याकडचे मी जवळून दाखवते, हे खूप छान वाटत होते. असं वाटत होतं रिअलमध्ये असल्यासारखे. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता.